नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक तुषार चव्हाण. मी सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग येथे कार्यरत आहे. आज आपण ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीमबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे इंजिनने तयार केलेली पॉवर व्हील्सपर्यंत पोहोचवण्याची सिस्टीम. ह्यामुळे वाहनाचा स्पीड, टॉर्क आणि डायरेक्शन कंट्रोल करता येतो. एकंदरीत पाहता ट्रान्समिशन सिस्टीम हा वाहनाचा बॅकबोन आहे, कारण त्याशिवाय व्हेकल इफिशियंटली चालू शकत नाही. सध्या तुमच्यासमोर जी स्लाईड आहे ती स्लाईड फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्हची आहे, ज्यामध्ये इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल अशा पद्धतीचे मेन कॉम्पोनंट्स दिसून येत आहे. व्हेकल म्हणजे इंजिन, क्लच, ट्रान्समिशन, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल आणि व्हील्स असे अनेक मेजर असेंब्ली आपल्याला दिसून येत आहे. ट्रान्समिशन सिस्टीम या असेंब्लीजला कनेक्ट करून इंजिनची पॉवर योग्य पद्धतीने व्हील्सपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. म्हणून असेंब्ली व्हेकलच्या परफॉर्मन्स, फ्युएल एफिशियन्सी आणि ड्युरेबिलिटी ह्यावर थेट परिणाम करतो. ट्रान्समिशन सिस्टीममध्ये क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल आणि ॲक्सेल हे मुख्य पार्ट्स येतात. क्लच इंजिन आणि गिअरबॉक्स कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करत असतो. गिअरबॉक्स वेगवेगळ्या गिअर रेशोज देत असतो. प्रोपेलर शाफ्ट पॉवर मागच्या ॲक्सेलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि डिफरन्शियल व्हील्सला योग्य स्पीडने फिरवत असतो. अशा पद्धतीने व्हेकलमध्ये इंजिन सिस्टीम, ट्रान्समिशन, चेसी, सस्पेन्शन, ब्रेकिंग सिस्टीम, स्टेअरिंग सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, बॉडी अँड फ्रेम अशा पद्धतीच्या मेजर असेंब्लीज आपल्याला दिसून येत आहे. इंजिनचे काम काय आहे, तर इंजिन कन्वर्ट करत असतो फ्युएल इंटू अ मेकॅनिकल पॉवर. ट्रान्समिशन पॉवर इट इज यूज्ड टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम इंजिन टू व्हील्स. द चेसिस इज यूज्ड for vehicle structural frame. It supports all components which are held on vehicles. The suspension system is used to absorb the shocks, provide ride comfort and control. Braking system is used to slow down or stop the vehicle. Steering system is used to allow directional control of the vehicle. Electrical system is used, power lights, sensor, ignition systems, etc. And body and frame used to encloses and protects occupants and components. अशा पद्धतीने मेजर असेंब्लीज व्हेकलमध्ये काम करत असतात. त्याच पद्धतीने ट्रान्समिशन सिस्टीममध्ये वेगळ्या प्रकारच्या मेजर असेंब्लीज दिसून येत आहे. आता आपण पाहू ट्रान्समिशन सिस्टीमकडे कोणकोणत्या रिक्वायरमेंट असतात. त्या रिक्वायरमेंट समजून घेण्या अगोदर आपल्याला आधी मेजर असेंब्लीज कोणकोणत्या आहेत त्या बघूया. क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉईंट, डिफरन्शियल, ॲक्सेल शाफ्ट, ट्रान्समिशन माउंट्स आणि सिंक्रोनाइज इन गिअरबॉक्स. आता बघायला गेलं तर क्लचचं लोकेशन आहे हे इंजिन आणि गिअरबॉक्सच्या आतमध्ये. गिअरबॉक्स हा क्लचच्या बिहाइंड असतो. प्रोपेलर शाफ्ट हा गिअरबॉक्स आणि डिफरन्शियलच्या मध्ये असतो. युनिव्हर्सल जॉईंट हा प्रोपेलर शाफ्टच्या दोघी एंड्सला असतो आणि डिफरन्शियल हा रेअर ॲक्सेलवरती असतो. त्याच पद्धतीने ॲक्सेल शाफ्ट हा डिफरन्शियल आणि व्हीलच्या आतमध्ये असतो. ट्रान्समिशन माउंट हा गिअरबॉक्सला सपोर्ट करत असतो. तर आपण बघूया की प्रत्येक जी असेंब्ली आहे त्याचं फंक्शन काय काय आहे. ॲक्च्युली क्लच इज यूज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट इंजिन पॉवर टू ट्रान्समिशन सिस्टीम. गिअरबॉक्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रान्समिशन सिस्टीम विच इज यूज टू चेंज द गिअर रेशोज बिटवीन इंजिन अँड व्हील्स टू कंट्रोल स्पीड अँड टॉर्क. Propeller shaft is used to transmit power from gearbox to differential. Universal joint is allow shaft to flex and rotate with suspension movement. Differential is used to distribute engine power to wheel while allowing them to rotate at different speed. Axle shaft is used to transfer power from differential to the wheels. And transmission mounts are used to hold transmission in place and absorb vibrations. And synchronous gearbox, which is inside the gearbox, which is used to help in smooth gear shifting by matching the gear speed. अशा पद्धतीने ज्या मेजर असेंब्लीज आहेत त्याचं लोकेशन आणि फंक्शन आपण आता समजून घेतलेलं आहे. आता आपण बघूया ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीमच्या रिक्वायरमेंट्स कोणकोणत्या असू शकतात. सर्वात पहिली रिक्वायरमेंट आहे स्पीड व्हेरिएशन, म्हणजे वेगवेगळ्या रोड आणि लोड कंडिशनमध्ये व्हेकलचा स्पीड आणि टॉर्क बदलणे. दुसरी रिक्वायरमेंट आहे टॉर्क मल्टिप्लिकेशन, म्हणजेच स्टार्टिंग, ओव्हरटेकिंग किंवा हिल क्लाइम्बिंगसाठी जास्त टॉर्क देणे. नंतरची रिक्वायरमेंट आहे रिव्हर्स ड्राईव्ह, म्हणजेच व्हेकल मागे नेण्यासाठी रिव्हर्स गिअर देणे. चौथी रिक्वायरमेंट आहे न्यूट्रल पोझिशन, म्हणजेच व्हेकल थांबले असताना इंजिन आणि व्हील डिस्कनेक्ट ठेवणे. पाचवी रिक्वायरमेंट आहे पॉवर ट्रान्समिशन ॲट अँगल्स, म्हणजेच फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये सारख्या सिस्टीममध्ये अँग्युलर मुवमेंट असूनही पॉवर इफिशियंटली पोहोचवणे. सहावी रिक्वायरमेंट आहे स्मूथ ऑपरेशन, म्हणजेच गिअर बदलताना जर्क न येऊ देणे. सातवी रिक्वायरमेंट आहे ड्युरेबिलिटी आणि रिलायबिलिटी, म्हणजेच कमी मेंटेनन्समध्ये दीर्घकाळ टिकणे. आठवी रिक्वायरमेंट आहे कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट डिझाईन, म्हणजेच जागा आणि वजन वाचवणे. नवी रिक्वायरमेंट आहे फ्युल एफिशियन्सी. कुठलीही व्हेकल खरेदी करत असताना फ्युल एफिशियन्सी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. फ्युल एफिशियन्सी वाढवणे म्हणजेच ऑप्टिमल गिअर रेशोमुळे फ्युल एफिशियन्सी सुधारते.
आणि ड्रायव्हर कम्फर्ट म्हणजेच काय, गिअर शिफ्टिंग सोपे आणि एफर्टलेस असणे. अशा पद्धतीने जवळपास 10 प्रकारच्या रिक्वायरमेंट्स आपल्याला ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीममध्ये दिसून येतात. आता आपण हा जो ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम हा पार्ट बघितला, त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सिस्टीम्स असतात. पहिली सिस्टीम आहे ती मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे ती ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम. आजकालच्या बऱ्याच व्हेकल्समध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम दिसून येत असते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे गिअर शिफ्टिंग प्रोसेस ड्रायव्हरशिवाय ऑटोमॅटिक करणारी सिस्टीम. ही सिस्टीम मॅन्युअल ट्रान्समिशनसारखी गिअर रेषे देते, पण क्लच मॅन्युअल ऑपरेट करण्याची गरज नसते. म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीममध्ये तुम्हाला क्लच हा दिसून येत नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमचे फायदे म्हणजे ड्रायव्हिंग कम्फर्ट, फ्युल एफिशियन्सी आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा होईल. पण यामध्ये काही लिमिटेशन्ससुद्धा दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट. मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टीमची व्हेकल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमच्या व्हेकलमध्ये कॉस्टमध्ये बऱ्यापैकी फरक दिसून येतो. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमची कॉस्ट ही मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टीमपेक्षा नक्कीच जास्त येते. इनिशियल कॉम्प्लेक्स डिझाईन आणि काही वेळा रिपेअर म्हणजेच मेंटेनन्स आपल्याला बऱ्यापैकी महाग पडते. आता आपण जे ॲस्पेक्ट्स आहेत म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमचे त्यात आपण डेफिनेशन एकदा बघूया. An automatic transmission system automatically selects the appropriate gear based on driving conditions without driving intervention using sensors, actuators, and electronic control units. So, what is the purpose of automatic transmission system? To reduce driver fatigue, improve fuel efficiency, and ensures smoother gear shifting. त्यातले कॉम्पोनंट कोणकोणते आहेत? सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स, गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम, क्लच कंट्रोल युनिट आणि ट्रान्समिशन कंट्रोल युनिट. त्याला TCU असेही म्हणण्यात येते. आणि त्याचं ऑपरेशन काय आहे? द सिस्टीम मॉनिटर्स इंजिन स्पीड, थ्रॉटल पोझिशन, व्हेकल स्पीड अँड लोड टू डिसाइड द ऑप्टिमल गिअर अँड कंट्रोल क्लच एंगेजमेंट. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे ड्रायव्हर कम्फर्ट. दुसरा ॲडव्हान्टेज आहे फ्युल एफिशियन्सी. तिसरा ॲडव्हान्टेज आहे रिड्यूस वेअर अँड टेअर आणि 7वा ॲडव्हान्टेज आहे स्मूथ ड्राईव्ह. त्याचे लिमिटेशन्स किंवा डिसॲडव्हान्टेज आहेत हायर इनिशियल कॉस्ट, कॉम्प्लेक्स मेंटेनन्स आणि मिनट परफॉर्म ॲज वेल ॲज मॅन्युअल सर्टन ऑफ रोड कंडिशन्स. आपण आता बघूया की आपले जे व्हेकल आहे त्या व्हेकलचे वेगळ्या प्रकारचे लेआउट. तर पहिला जो लेआउट आहे तो आहे फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह. दुसरा प्रकार आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तिसरा प्रकार आहे रेअर इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह आणि चौथा प्रकार आहे 4 व्हील ड्राईव्ह. तो पहिला प्रकार जो आहे तो आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याला FRWD असे म्हणण्यात येते. FRWD मध्ये इंजिन वाहनाच्या फ्रंटला असतो आणि पॉवर रेअर व्हील्सकडे जाते. याचे फायदे कोणकोणते आहेत? वेट डिस्ट्रीब्युशन चांगले असते, हँडलिंग बॅलन्स असते आणि परफॉर्मन्स व्हेकलसाठी योग्य आहे. डिसॲडव्हान्टेज काय असू शकतो? स्लिपरी रोडवर ट्रॅक्शन कमी मिळतो आणि ड्रायव्हर शाफ्टमुळे इंटेरियर स्पेस हा कमी पडत असतो. तर अशा पद्धतीने फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्हचे वेगळ्या प्रकारचे लिमिटेशन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आता या स्केचमध्ये आपण बघू शकता की फ्रंट साईडला इंजिन आहे, नंतर क्लच, ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजेच गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरेन्शियल आणि शेवटी आहे रेअर एक्सेल हाऊसिंग. अशा पद्धतीचं अरेंजमेंट किंवा आपण त्याला लेआउटही म्हणतो अशा आपल्याला व्हेकलमध्ये दिसून येत असतो. आता ही ॲक्च्युअल एक इमेज आहे कारची, जी कार फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह सिस्टीममध्ये काम करत असते. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? द इंजिन प्रोड्युसेस पॉवर ॲट फ्रंट. इंजिन हे पॉवर प्रोड्यूस करत असतं. क्लच किंवा टॉर्क कन्व्हर्टर जे आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टममध्ये यूज करत असतो, तिथून ती पॉवर जाते क्लचला. क्लच हा कनेक्ट करत असतो गिअरबॉक्स टू इंजिन आणि जो गिअरबॉक्स आहे तो रेशो चेंज करत असतो. आणि सर्वात शेवटी हा डिफरेन्शियल आहे. डिफरेन्शियल डायरेक्शनल किंवा रोटेट करत असतो डिफरंट स्पीडला. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. बेटर डिस्ट्रीब्युशन आहे, सुपरियर ट्रॅक्शन ड्युरिंग ॲक्सेलरेशन एक्स्पेशली व्हील लोडेड. आणि तिसरा ॲडव्हान्टेज आहे इझियर स्टिअरिंग एफर्ट सिन्स फ्रंट व्हील्स ऑनली स्टिअर नॉट ड्राईव्ह. फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्हचे हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. लेस ट्रॅक्शन ऑन स्लिपरी रोड कम्पेअर्ड टू फ्रंट व्हील ड्राईव्ह. मोर ड्रायव्हर ट्रेन कंपोनंट्स मेकिंग इट स्लाइटली हेवियर अँड मोर कॉम्प्लेक्स. रिड्यूस इंटेरियर स्पेस ड्यू टू द ट्रान्समिशन टनल. तर अशा पद्धतीनं हे जे फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह आहे कॉमनली पिकअप ट्रक्स, स्पोर्ट्स कार्स आणि काही SUV आणि लक्झरी सेडान कार्समध्ये सुद्धा अशा पद्धतीचा लेआउट हा यूज केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या सेशनमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम, त्याची रिक्वायरमेंट्स आणि त्याच पद्धतीनं त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह याबद्दल आपण माहिती घेतली. धन्यवाद.